शेतकऱ्यांचा खरा साथी धनतारा ॲग्रो इंडस्ट्रीज, विश्वासाचं नाव, गुणवत्तेचं प्रतीक। इथे मिळतंय मजबूत रोटर, दमदार नांगर आणि टिकाऊ ट्रॅक्टर ट्रॉली। तक्रार पुस्तक द्या, तक्रार पुस्तक। गाडी अवेलेबल नाही। अहो काय बोलून राहिले? नवी गाडी तक्रार पुस्तक नाही। आता नाही काय सांगतायत मॅडम? थोडं उतरून प्लीज प्लीज प्लीज। तक्रार पुस्तक नाही, हा नियमात नाही, हे नियमात नाही। हे नियमात नाहीये ना, तक्रार पुस्तक का नाही? इथं म्हटलंय विनंतीनुसार तक्रार पुस्तक मिळेल। आम्ही विनंती करतोय, आम्हाला तक्रार पुस्तक द्या। उमराणे बस थांबा असूनही चालकांची दादागिरी कायम, प्रवाशांच्या जीवाशी सुरू आहे खेळ, नागरिकांचा संताप उसळला। उमराणे येथील राष्ट्रीय मुंबई आग्रा महामार्गावरील बस थांब्यावर चालकांच्या मनमानी आणि नियमबाह्य कृत्यांनी त्रस्त झालेल्या प्रवाशांचा आज संताप फुटला। बस थांबा स्पष्ट असतानाही काही चालक थांबा वगळून मागेच हायवेवर गाडी उभी करतात आणि प्रवाशांना उतरवतात। पुढील प्रवाशांकडे पूर्ण दुर्लक्ष करून बस सुसाट वेगाने पुढे नेण्याची वृत्ती कायम असल्याचे उघड झाले। आजची घटना तर याचा कळसच। बस थांब्यावर अनेक प्रवासी उभे असतानाही चालकाने थेट मागे बस उभी केली। प्रवासी उतरले आणि पुढील प्रवाशांना घेण्यास नकार देत गाडी वेगाने पळवली। हे पाहताच ग्रामस्थांनी थेट चालकाला प्रश्न विचारलाय आणि तेव्हा दोन्ही बाजूंमध्ये तीव्र बाचाबाची झाली। उमराणे बस थांब्यावर असे प्रकार दररोज घडतात, त्यामुळे विद्यार्थी, महिला, कामगार व शेतकरी यांची मोठी गैरसोय होते। महामार्गावर मागे बस उभी करण्यामुळे प्रवाशांच्या जीवाला कायमस्वरूपी धोका निर्माण होतो। संतप्त गावकऱ्यांनी एसटी महामंडळाला भेट इशारा दिलाय। सदर चालकावर योग्य कारवाई तातडीने करावी, बस थांब्यावर बस उभी करण्याचे काटेकोर आदेश द्यावे। उमराणे बस थांब्यावरील सुरुवात गोंधळ थांबवण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात। नियमांची उघड पायमल्ली आणि प्रवाशांच्या जीवाशी असा धोका अजिबात सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा नागरिकांनी दिलाय। S9 TV न्यूज साठी शरद पवार, चिंचवे। बरोबर आहे ना, मग इथं येऊन सांगायचं ना, गाडी जागा नाही येतो। आता थांबलो ना, थांबले तर मग बसव, दरवाजा उघड दरवाजा। तुमचा इन्शुरन्स तुम्ही याला विचारा, इन्शुरन्स मला विचारला जातो। बरोबर आहे ना, मग काबर करावं लागतंय, काबर करावं लागतंय मॅडम। इट्स नॉट ऑफ युअर बिझनेस। शांत बसा मग तुम्ही। बरोबर आहे, काय हार्न मारला केला का? थांबा ना तुम्ही मॅडम, शांत बसा। बसायला जागा आहे तुम्हाला, जागा तुम्हाला बसायला, बसायला जागा आहे। रोजचं काही नाही शिवी दिली, रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे। बस एवढ्याच माझ्या बाबाची बस आहे का? दरवाजा उघड, दरवाजा उघड। मी पाहून गेल ते, दरवाजा उघड। थांबा, काढ ना, काढ। माझी चुकी असेल तर बाप काढ ना, असेल माझी चुकी तर बाप काढ। दरवाजा उघड दरवाजा। जेवढे बसतील दरवाजा उघड। तुम्हाला बसायला सीट भेटली, तुम्ही बसून घ्या। तुमचं म्हणण्याचं कामच नाही काही, गाडी इथं उभं राहायला पाहिजे। सरकारी माणसं आहेत ना मग, सरकारी माणसं कोणासाठी आहेत? तसं कृत्य करायचं नाही। का बरं? स्टॉप पुढे काय एसटीचे नियम आहे? अरे मग एसटीचे नियम आम्हाला पण माहिती आहे। 100% ना, 100% पुढे चला ना, आपण सोबत जाऊ। चला ना, उतरा खाली, इथं पण चौकी आहे। चला ना, उतरा खाली, इथं पण चौकी आहे। चला। तुमचं नाव सांगा। नमस्कार, मी रोज देवरे। तुमच्या समोर येण्याचं कारण जे आहे, आता तुम्ही बघू शकतात, तो प्रवासी तर एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी कुठे उतरवलेला आहे। आता स्टॉप जणू हा स्टॉप आहे आणि याला सर्व्हिस रोड काढून दिलेले आहे, जेणेकरून लोकांच्या प्रवाशांच्या जीवाशी खेळ होणार नाही। याच्यामुळे हे आम्ही इथं मंजूर करून इथं सर्व्हिस रोड काढून देण्यात आला आहे। कारण का तर गाडी रस्त्यावर उभं राहिल्यामुळे अनेकदा असे अपघात इथे झालेले आहेत। आता 1 महिनाच झालेला आहे, जेव्हा गाडी मेन रोडला उभी होती आणि मागून येणाऱ्या गाडीने त्या एसटी महामंडळाच्या बसला धडक दिली, त्यात बरेच प्रवासी जखमी झाले होते। आता तुम्हाला हे कारण मी दाखवूनच दिलेले आहेत लगोलग, जी आता बस उभी राहिली। आताच 15-20 मिनिटं आधी एक घटना घडली की बरेचसे प्रवासी इथे, मी स्वतः, आम्ही जवळपास 1 तासापासून इथे खोळंबत उभे होतो। आता बऱ्याच बाया पण होत्यात, त्याच्यात बऱ्याच बायांकडे 2-2 लहान मुले एका कडेवर घेऊन त्या बाया उभ्या होत्या। 1 तास झाल्यामुळे त्यांचा सुद्धा खूप संताप झालेला होता। अशातच एक शहादा डेपोची बस आली। ती शहादा डेपोची बस लोकांना स्टॉपवर न उतरवता त्यांनी 500 मीटर मागेच बस थांबवली आणि जे प्रवासी त्यांनी ते भरून आणले होते उमराणे, तिथे उतरवायला सुरुवात केली।
उतरवल्यानंतर आम्ही इथं सर्व संतप्त जमाव जो होता तो आम्ही बसला इथं आडवं झालो आणि त्यांना बसला आडवं झाल्यानंतर आम्ही त्यांना जाब विचारला तर ते आम्हाला शिवीगाळ करायला लागले. त्यांनी आम्हाला म्हटलं तुमचा इन्शुरन्स आहे का, तुम्ही एवढ्या गाडी खाली येतायत तर जर आमचा इन्शुरन्स असता तर मग यांनी आम्हाला चिरडून टाकलं असतं का, हा पण प्रश्न इथं उपस्थित होतो. अशाच वेळेस म्हणजे इतका वेळ तो संताप आमचा तीव्र होता. आम्ही त्याला जाब विचारल्यानंतर सुद्धा तो माणूस ऐकायला तयार नव्हता. सोनने म्हणून ड्रायव्हर होते. साहजिक आहे गाडीत जागा नाही, त्यांचं हे उत्तर होतं की गाडीत जागा नाही. साहजिक आहे 100% गाडीत जागा नसेल तर तुम्ही येऊन स्टॉपला गाडी उभी करा. स्टॉपला गाडी आल्यानंतर आम्ही पण चेक करू. गाडीत जागा जर नसेलच तर आम्ही का बसू त्या गाडीत, जर गाडीत 100% जागा नसेल तर. हा तीव्र संताप आमच्या नागरिकांकडून हा व्यक्त झाला होता. त्याच्यानंतर त्यांनी आरेरावीची भाषा केली. आमच्या घरी खूप बागायतदार आहे, आम्हाला या नोकरीची गरज नाही. 100% तुम्हाला जर नोकरीची गरज नसेल तर तुम्ही त्या नोकऱ्या सोडून द्या ना, सोडून द्या. बरेचसे लोक जे आहेत नोकरीपासून वंचित आहेत ते बिचारे गरीब लोक पोट भरतील, ते बिचारे लोक पोट भरतील, 2 पैसे कमवतील. असा तीव्र संताप पण आमचा आहे. नागरिकांना खूप म्हणजे खूपच इथं उमराणा स्टॉपवर खूप म्हणजे खूपच गैरसोय होते. आपण जर त्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं तर आपण त्यांच्याकडे तक्रार पुस्तक मागत हो. होतो. तो काय प्रकार आहे? तक्रार पुस्तक मागायला गेलो तिथं बसमध्ये, मी रोज बसने प्रवास करतो, बसमध्ये लिहिलेलं असतं बऱ्याच ठिकाणी की विनंतीनुसार तक्रार पुस्तक हे आपल्याला दिलं जाईल. आम्ही जेव्हा त्यांच्याकडे तक्रार पुस्तक मागण्याची विनंती केली तर त्यांनी साफ आम्हाला असं उत्तर दिलं की तक्रार पुस्तक नवी गाडी म्हणून याच्यात उपलब्ध नाही. असं म्हणजे हे हास्यास्पद गोष्ट आहे डायरेक्ट ही. म्हणजे तक्रार पुस्तक नाही ही कुठला, हा नियमच बसत नाही. आणि ते जे आम्हाला नियम शिकवत होते गाडीत इतक्या पॅसेंजरची जागा आहे तर नियम हा पण सांगतो की प्रत्येक गाडीत तक्रार पुस्तक हे पाहिजे आणि विनंतीनुसार ते तक्रार पुस्तक आम्हाला भेटलं पाहिजे. आता इथंच तेच दिसलं, माझ्या व्हिडिओत पण मी घेतलेलं आहे की अजिबात म्हणजे आम्ही तक्रार पुस्तक मागितल्यानंतर त्यांनी डायरेक्ट विषय संपवला की तक्रार पुस्तक आमच्याकडे उपलब्धच नाही. असं आता काय नक्की तुमच्याकडे काय कार्यवाही करायला पाहिजे की काय केलं पाहिजे, तुम्ही काय नक्की 100% कारवाई ही झालीच पाहिजे. जर आज कारवाई झाली नाही तर इथून पुढे होणाऱ्या घटना या वारंवार अशाच असतील. मग आम्ही गावकरी येऊ, संतप्त जमाव होईल, इथं आंदोलन होईल. हे जर रोजच सुरूच व्हायचं असेल तर एक दिवस असा येईल की कोणीच त्यांच्याकडे लक्ष देणार नाही, कोणीच लक्ष देणार नाही. त्याच्यामुळे ही जी घटना आहेत या चालूच राहतील. त्याच्यामुळे माझं एसटी महामंडळाला किंवा परिवहन मंत्री जे असतील आपले महाराष्ट्र राज्याचे, त्यांना विनंती आहे की लवकरात लवकर आमच्या उमराणे गावाचा जो प्रश्न आहे हा मार्गी लावा. आम्हाला खूप म्हणजे खूपच त्रास सहन करावा लागतोय. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.